हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत। तर इथं माझ्या मैत्रिणीच्या भाच्याची मुंज आहे, त्या कार्यक्रमाला जायची तयारी झाली। नाश्ताच फक्त, आज काय जेवण घरी बनवायला नाही लागलं। नाश्त्याला मी शाबू रात्री भिजत घातली होती, त्याचेच वडे केले, ते दह्यासोबत दिलं। पाणी यायचं होतं म्हणून मी थोडंसं वाट बघत बसले होते। त्यानंतर आवरलं आणि त्यानंतर आम्ही जायला बाहेर पडलो। मला आणि नीलला ह्याने सोडणार होते, कारण वाटेत रोडवरच हॉल होता कार्यालय, त्याच कार्यालयामध्ये तिथे मुंज होती। मी आणि नील तिथे उतरणार होतो। त्यानंतर तनू आणि ह्याने पुढे कामासाठी कोल्हापूरला जाणार होते। त्यामुळे म्हटलं जाताना तरी आम्हाला सोडा, येताना मग बस किंवा वडाप काही आम्हाला स्टँडवर भेटू शकते। तर मी तुम्हाला थोडक्यात मुंज कशी असते हे दाखवते। लहानपणी आम्ही एकदा मैत्रिणीच्या दादाचं केलं होतं ना, त्यावेळी बघितलं होतं, पण ते काय आठवत नाही, लहान होतं। पण आता कळतं की आपल्याकडे जे लग्न असतं की नाही, तर लग्नच एक प्रकार असते, फक्त नवरी मुलगी नसते, बाकी विधी पूजा वगैरे सगळं लग्नासारखं असतं। ते तुम्हाला बघताना कधी लक्षात येईलच मुंज म्हणजे कसं असतं। तर इथे पहिल्यांदा माझ्या बालमैत्रिणी सगळ्या भेटल्या होत्या, कारण मी लहानपणी मामांच्या गावी शिकायला असल्यामुळे सगळ्या अगदी कळत नसल्यापासून आम्ही एकाच गल्लीत राहत असल्यामुळे तिघी चौघी जणी आहोत, त्या अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं अजूनही आमचं बोलणं होतं, त्यामुळे असं कार्यक्रमाला भेटणं होतं। तर आज आमचं तिथं भेटणं झालं, त्यामुळे थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या। त्यानंतर आता इथे की नाही आपल्याकडे नवरा मुलगा घोड्यावरून आणतात, तसंच ज्या मुलाची मुंज असते ना, त्या मुलाला पण घोड्यावरून आणलं जातं। तर अगोदर इथे विधी थोडेसे झाले होते, त्यानंतर त्या मुलाला आणून परत स्टेजवर उभा करतात। आणि स्टेजवर कसं असतं, लग्नात एका बाजूला नवरा असतो, एका बाजूला नवरी असते। तर मुंजला कसं असतं, एका बाजूला ज्या मुलाची मुंज आहे त्याला उभा करतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या वडिलांना बसवलं जातं, आणि त्यानंतर मुंजेचे जे मंत्र वगैरे असतात ते म्हटले जातात। हे जे वाद्य वाजवलं जात आहे ना, त्याला झांज पथक म्हणतात। ते एवढ्या फास्ट वाजवतात ना की दुसऱ्या कशाचाच आवाज ऐकू पण येत नाही आणि गरज पण लागत नाही, इतका मोठा आवाज आणि इतकं ते वेगवान असतं।
ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदः शृण्वन्नोतयस्ते ददारहणा देवीं वाचमजनेन्द्रदेवास्तां विश्वरूपा पशवो मनन्ते सानो मन्द्रे समो चन्द्रवानाभिर्नरदाकस्मादुपसस्फुटैतो संसृष्टन्नमभयं समागृतभस्मभ्यन्दत्तां वरुणश्च मन्यो हे अन्नदा नारदय रुद्रवपराजिता स्वपनिलयन्ता स्टेजवरची गर्दी कमी करायची जेणेकरून जो चाललेला संस्कार आहे हा सर्व खाली बसलेल्या मंडळींना दिसावा याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। आणि पटूच्या शेजारी आरतीचं ताट घेऊन करोलीनं उभा राहायचं आहे। पटूच्या शेजारी किंवा पटूच्या मागे करोलीनं आरतीचं ताट घेऊन उभा राहायचं आहे। तर इथे विधी वगैरे पार पडल्यानंतर आम्ही जेवायला गेलो। जेवणाची सोय अगोदरच केली होती, म्हणजे ते कार्यक्रम झाल्यानंतर गर्दी अचानक होऊ नये म्हणून जेवणाची सोय अगोदरपासूनच केली होती, म्हणजे ज्यांना अगोदर जेवायचं ते अगोदर जेवतील, त्यानंतर यांचे जे विधी वगैरे झाल्यानंतर ते जाऊ शकतात, अशा पद्धतीने केलं होतं। त्यामुळे गर्दी नव्हती, अगदी व्यवस्थित जेवण झालं सगळ्यांचं। चला, ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथंच बंद करते। तर तुम्हाला हा मुंजचा कार्यक्रम कसा वाटला आणि हा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा। आणि माझे व्लॉग जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला, धन्यवाद।